मध्ये आपल्या शाळेत येतात. पालकांची जाणीव असेल की या ठिकाणी आम्ही मुलींसाठी आणि मुलांसाठी मुलींना तर एसटी महामंडळाची बस पूर्णपणे फ्री आहे आणि मुलांना काहीतरी नॉमिनल पास आहे. म्हणजे या ठिकाणी आम्ही संस्था, शाळा, आमचे सर्व शिक्षक मुलांसाठी किंवा पालकांसाठी आम्ही नेहमी विचार करतो की बाबा मुलांना सर्व सुविधा या ठिकाणी मिळाली पाहिजे. आपण आता जो बदल या ठिकाणी केला की आता येणाऱ्या 30 तारखेला आपल्या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन आहे. मी त्याचे सुद्धा आमंत्रण आपल्या सर्वांना आजच देतो की सर्व पालकांना विनंती करतो की या 30 तारखेच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यावं म्हणून. आपल्या शाळेमध्ये आपण असा बदल केला की जे नवीन नवीन तंत्रज्ञान आपण आज वापरतो, जसं की आज आम्ही आता शाळेचं युट्यूब चॅनल आहे किंवा फेसबुक आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही काय मुलांना म्हणजे कुठल्या दिवशी काय आहे, सुट्टी आहे, परीक्षा आहे, प्रॅक्टिकल आहे, अशा सगळ्या सूचना मुलांना तर शाळेमध्ये देतोच, पण त्याचबरोबर पालकांना सुद्धा ते समजावं म्हणून त्यांच्या व्हॉट्सअपला किंवा त्या ठिकाणी माध्यमातून म्हणजे त्यांना आता मेसेजही पुढच्या काळात त्यांना मेसेजही येईल त्यांच्या मोबाईलवर की जर तुमचा मुलगा शाळेत नाही आला तर तुम्हाला लगेच मेसेज येईल की आज तुमचा मुलगा गैरहजेरी. त्याचबरोबर तो मुलगा घरी गेला की त्याला 5वी ते 10वीचा जो ज्या वर्गात असेल त्या वर्गाचा अभ्यासक्रम म्हणजे आज त्याचा गृहपाठ होमवर्क काय ते सुद्धा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर होईल. म्हणजे आज आपण पाहतोय की आपल्या आजूबाजूचे ज्या धंदेवाईक इंग्लिश स्कूल ज्या पद्धतीने क्वालिफाईड नसताना सुद्धा शिक्षक त्या ठिकाणी शिकवतात. म्हणजे आपल्या 10वी 12वी किंवा BA BSc झालेले शिक्षक त्या शाळेत शिकवतात. आपले तर मी स्वतः डॉक्टरेट आहे, MA BEd आहे, BSc BEd आहे, MSc BEd असे क्वालिफाईड शिक्षक आपल्या शाळेमध्ये शिकवत आहे. आणि मी जे मुलं आपल्या शाळेत आहेत त्या पालकांचा मी आभार मानतो की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला. तर तुम्हाला हे सांगतो की आज आमचे हिरे खऱ्या अर्थानं आज मराठी शाळा कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नसते. आणि आज आपण पाहिलं की सेमी इंग्लिश असल्यामुळं 5वी ते 10वी मध्ये सगळ्यात जास्त संख्या ही आमच्याकडे सेमी इंग्लिशची आणि निकाल सुद्धा 100% या ठिकाणी आपण 10वीचा त्यांना दरवर्षी देतो. मी पालकांना एवढं सांगू इच्छितो की आपणही आम्हाला थोडं सहकार्य करावं. मी नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या भाषणात सांगत असतो की पालकांनी शाळेमध्ये यावं, मुलांच्या गुणवत्तेबद्दल आम्हाला विचारावं, चर्चा करावी, त्यांच्या डोक्याचं काही संकल्पना असतील तर त्या आम्हाला सांगाव्या की जेणेकरून आम्ही त्या राबवण्याचा 100% प्रयत्न करू. आपण आपल्या शाळेमध्ये PTM घेतो, पॅरेंट्स मीटिंग. त्या ठिकाणी आपण पाहिलं की दरवेळेस आपण जेव्हा जेव्हा पालक सभा, पालक मेळावा घेतो तर ती संख्या पालकांची वाढत चालली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आता पालक आपल्या मुलांबद्दल सिरियस आहे आणि आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपली संपत्ती जी आहे ते आपली मुलं आहेत. आपण किती कोटी कमवले, किती पैसे कमवले, जर मुलं त्या लायकीचे नसतील तर त्या पालकाला फक्त रडावं लागतं. पण जर पालक गरीब जरी असला आणि मुलगा जर क्वालिफाईड झाला तर त्यासारखा श्रीमंत व्यक्ती कोणी या जगात नसतो. म्हणून मी पालकांना पुन्हा एकदा विनंती करतो, प्रत्येक कार्यक्रमात विनंती करत असतो की आपल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष द्या. तो कुठं चालला, काय चालला, त्याच्या दप्तरात काय आहे, त्याच्या मोबाईल मध्ये काय, हे सुद्धा तुम्ही लक्ष द्यावाच मी विनंती करतो. मागच्या 5 वर्षात गावातल्या मुलांचं, मुलींमध्ये मी बोलत नाही, मुली आमच्या खूप हुशार आहे, पण मुलांचं कुठंतरी 7वी 8वीच्या नंतर मुलं वेगळ्या ट्रॅकवर चालली याचा जाणीव आम्हाला सर्व शिक्षकांना होते, आपल्यालाही होत असेल. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की शहराजवळच आपलं गाव आहे आणि आपल्याला खूप फ्युचर आहे. म्हणून मी आपल्या सर्व पालकांना विनंती या ठिकाणी याच्यामुळे करा की आज पालक मोठ्या संख्येने आलेले की तुम्ही मुलांकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि मुलींकडे सुद्धा देणं गरजेचंच आहे आपल्याला. पण मुलांकडे याच्यासाठी द्या की तो कुठे चालला, काय करतो आणि तो कसा वागतो, शाळेची संपर्क साधा किंवा माझ्या मुलाची प्रगती बरोबर त्याची वागणूक कशी, हे सुद्धा शाळा येत्या काळात तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही कार्यक्रम घेणार आहे आणि पर्सनल पालकाला सांगणार आहे की हा कसा वागतोय. आमचा आणि आपला उद्देश एकच आहे की माझा मुलगा, माझा विद्यार्थी हा घडला पाहिजे आणि यासाठी ही शाळा मागच्या 47-48 वर्षापासून कार्य करते. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, शहरातही शाळा उघडता आल्या असत्या पण आपल्या गावामध्येच काय उघडत, त्या मागचा वडिलांचा उद्देश वेगळा होता, तो कुठेतरी साध्य करण्याची जबाबदारी ही आमची आहे त्यांच्यानंतर. त्यामुळे आमचं सुद्धा बारीक प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं. म्हणून मी प्रत्येक वर्गात जाऊन वैयक्तिक मुलांना विचारतो, बेटा तुझा मोबाईल नंबर काय, तो व्हॉट्सअप नंबर काय, की जेणेकरून तुझ्या पालकापर्यंत आम्हाला पोहोचता येईल. मी पालकांना हे सांगतो, काही मुलांनी चुकीचे नंबर दिले आणि ते आम्ही जेव्हा ट्रॅक केले कारण सगळं सुविधा आपल्याकडे आहे, आपल्या ऑफिसमध्ये सर्व काम चालतं. यापुढे अजून बदल आम्ही अपडेट त्या ठिकाणी करणार आहे आणि प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे आणि त्या पालकासोबत आम्ही संबंध ठेवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. कारण की फक्त शिक्षण देणं, शिक्षण घेणं हेच नाही, तर मुलाची खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचे संस्कार, तो कुठल्या संस्कृतीमध्ये राहतो, त्यांनी काय केलं पाहिजे, तो काय करतोय आणि पुढे काय होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी पालकांच्या समोर आम्हाला या एका प्रिंटच्या माध्यमातून आणायच्या आहे.
आणि म्हणून मी पालकांना म्हणतो की आमच्या सोबत तुम्ही राहा, आम्हाला जिथं आपली गरज पडेल त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा. तुमचा आमचा उद्देश एकच आहे, रस्ता एकच आहे, वेगवेगळं गेल्यापेक्षा सोबतच जाऊ आणि कुठल्या अडचणीमध्ये इथल्या प्रत्येक मुलामुलीचं फ्युचर घडलं पाहिजे हाच विचार आपल्या सर्वांच्या मनात आपण ठेवू असं मी या ठिकाणी पालकांना विनंती करतो. आम्हाला सहकार्य करा अशी विनंती करतो. आणि मी या ठिकाणी सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी की आपल्या आई वडिलांच्या नंतर आपले गुरु असतात. त्यामुळं मुलांनी सुद्धा खास करून गुरूंचं कुठंतरी जे काही ते सांगतायत ते ऐकलं पाहिजे. आणि मला तर या ठिकाणी सांगता अतिशय अभिमान वाटतो की आपल्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं शिस्त आहे. तुम्ही जर बाकी शाळेत गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही शिस्त वगैरे एवढी दिसणार नाही. कारण की आमचे शिरसाट सर जर तुम्ही पाहिले तर मुलांना पुन्हा लाईन मध्ये बसमध्ये जाण्यासाठी असून द्या किंवा बाहेर जाण्यासाठी असून द्या म्हणजे सर ते आमच्या सर्व शिक्षकांची फार बारीक नजर विद्यार्थ्याकडे असते. एखादा विद्यार्थीचं वर असेल तर ते लगेच जाऊन बघतात, अरे तुझं काय कामावरती चल खाली. म्हणजे अशा पद्धतीने कुठल्या कानाकोपऱ्यात मुलगा किंवा मुलगी कुठे बसणार नाही याची काळजी घेतात. आणि खऱ्या अर्थानं हे सर्व आमच्या शिक्षकांचं श्रेय आहे. सर्वजण आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही बदल आपली शाळा करेल ते आपल्याला सर्व पालकांना ते दिसणारच आहे. फक्त सांगत तात्पर्य एवढंच आहे की आजूबाजूच्या शाळेतही अजून कोणी मुलं मुली 5वी पासून पुढे जात असतील तर त्यांनी आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं. आपल्या पैशाचा म्हणजे तुराडा किंवा नुकसान करू नये. कारण की लाखो रुपये तुमचा त्या ठिकाणी खर्च होतो आणि हातामध्ये काहीच मिळत नाही जर एवढी क्वालिफाईड शाळा आपल्या शाळेत गावामध्ये असेल तर. आणि अजून शाळेमध्ये काही बदल करायचा असं तुम्हाला वाटतंय? मी आपल्या एका पालकांना असंच विचारलं की बाबा त्यांचा मुलगा 8वीच्या वर्गामध्ये एका चिकाडांच्या शाळेमध्ये. मी म्हणलो बाबा काय आहे की तुम्ही त्या ठिकाणी मुलगा टाकला? म्हणले सर काहीच विषय नाही. म्हणलं मला खरं सांगा. ते म्हणले बाबा ते सूट बूट वगैरे चांगला दिसतो वगैरे. म्हणलं आम्ही करायला तयार आहे पण आम्ही पालकांचा विचार करतो बाबा की 4-5 हजाराचा त्या मुलाला सूट बूट घ्यायचा आणि त्याला शाळेत बोलायचं तर आम्ही पालकांच्या कुठेतरी आर्थिक गोष्टीचा सुद्धा विचार करतो. म्हणलं जर तुमची इच्छा असेल किंवा मुलगा नट्टाफट्टा करून शाळेमध्ये गेला पाहिजे तर 100% आम्ही सुद्धा ती करायला तयार आहे. नाही म्हणले सर मी पाहिलं सगळ्या गोष्टी. पण या ठिकाणी काकांचं आगमन झालेलं आहे, काकांचं स्वागत आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की पालकांच्या मनामध्ये जे काही शाळेबद्दल विचार आहे, आपण आपला मुलगा मुलगी आपण जे बाहेर जातोय तो या ठिकाणी ते आपण टाकू असा विचार पालकांनी करावा. आणि आपल्या शाळेमध्ये अजून काही बदल त्यांना अपेक्षित असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही 100% तो बदल या ठिकाणी आपण करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.